आज आपल्याला भाग्यवानाची लक्षणं पाहिजे. समर्थाने शिवथरगाळीमध्ये एक काव्य जे केलं आहे ना, की यावया भाग्य लागत आहे. शिवथरगाळी देणाऱ्याला ज्याचं भाग्यात असतं तो बरोबर तिथे येतो, अशा अर्थाचं समर्थाने काव्य केलेलं आहे. तसं आजचा जो समाज आहे तो सदैव, म्हणजे खरं तर देवा समानच. आपण म्हणतो ना, एखादा आपल्या अडचणीला धावून अचानक म्हणजे ते देवासारखा आला. तो देवासारखा आला म्हणजे काय, तर आत्ता मला गरज होती आणि मला करायच्या आधी मला मदत मिळाली सुद्धा, म्हणून आपण त्याला देवासारखा म्हणतो. तसं या समासामध्ये आपल्याला कोणाला म्हणायचं भाग्यवान. आता क्षणभर तुम्हाला जर कोणी विचारलं की अमुक अमुक माणूस भाग्यवान आहे, तर आपल्या क्वालिटीज काय असतात? ती काय, ती छान फ्लॅट छान आहे, गाडी आहे, दानाची, मुलं मला विचारत आहेत, पेरेंट्स चांगले आहेत, हुशार आहेत मुलं सगळी, म्हणून आपण अगदी भाग्यवान आहे. समर्थांशिवाय प्रापंचिक माणसाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की ज्याच्या मुलं सुना अगदी व्यवस्थित आहेत, नोकर चाकर ज्याचे चांगले आहे, तो सुद्धा भाग्यवान आहे असं म्हटलंच आहे. त्यामुळे भाग्यवानाची व्याख्या केली तर प्रापंचिकदृष्ट्याही बरोबर आहे. पण आता आपण ग्रंथाच्या अखेरच्या भागात आहोत, तर आता की अशा प्रापंचिक माणसाच्या सुखसोयी सगळ्या मिळाल्या म्हणजे भाग्यवान असं समर्थाला म्हणायचं आहे का? तर आता नाही. आता एवढं भाग्य की पुरेच तरी, कारण हे सगळे शरीराचे भोग मिळण्यासाठी मिळणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या मिळाल्या. कारण असं आहे की असं सगळं छान प्रापंचिक गोष्टी सुखाच्या मिळाल्या तर माणूस थोडा अध्यात्माकडे वळण्याची शक्यता आहे. रोजची ज्याला पोटाचा प्रश्न आहे त्याला कोण अध्यात्म करायला सांगणार? त्यामुळे हे तर स्वाभाविकच आहे. तर त्या भाग्यवानाला आपण मानतोच, माणूस या, पण त्याला आज जरा बाजूला ठेवूया. आज आपल्याला जो भाग्यवान मिळायचा आहे, राम शेवाळकरी 7 लक्षणं त्याची सांगितली. भाग्यवान कोण, त्याचे गुण कोणते, तर त्यांनी सगळ्या ह्या समासाचा एक आपण ज्याला म्हणून थोडक्यामध्ये गेलो, तर तसं राम शेवाळकरांनी समर्थांच्या या भाग्यवानाच्या याची 7 लक्षणं आपल्याला सांगितली. ते म्हणाले की जो अत्यंत मृदू बोलतो, गोड बोलतो, त्याचं हे पहिलं लक्षण आहे सदैव असण्याचं, भाग्यवान असण्याचं. आपण जे लक्षणं वाचलं तर ती पाहिली की असं होतं यात बसलेलं आहे भाग्य, असं वाटेल आपल्याला. क्षणभर तर कधी कधी असं वाटतं की सगळं लोकांचं ऐकूनच घ्यायचं, हे भाग्यवानाचं लक्षण आहे. तुम्ही काय म्हणाल त्याला मानतूक पाहिजे, नाही ते मानलं असं आपल्याला क्षणभर वाटेल. परंतु समर्थांचा हा जो महंत आहे, कारण ही सगळी जी काही शिकवण निरूपण दर्शक आहे आपला, त्यामुळे महंताला ते शिकवतात. तर महंताने ही 7 लक्षणं आपल्यामध्ये घ्यावी म्हणजे तो खरा भाग्यवान. यासाठी ते सांगतात की भाषा अगदी मृदू असायला हवी, गोडसदा बोलावे, यावे घ्यावे जनांचे सांगावे, असं ते स्पष्टपणाने आपल्याला सांगतात. मागलं सुद्धा भगवंताजवळ मागतात ना समर्थ, सुरुवातच करतात कोमल वाचा दे रे राम. बोलणं माझं गोड पाहिजे, बोलणं माझं मृदू पाहिजे, तर समोरचं ऐकेल. खरं सद्यस्थितीत असं आहे की तुम्ही मृदू गोड शांत बोलता, तुमच्याकडे लक्षच नाही. आपला न्याय काही हवा असेल आपल्याला आणि आपलं बरोबर सांगायचं असेल तर आपल्याला सांगावं लागतं. समोरला तुम्ही म्हणता तसं नाही जमायचं, काहीतरी आपल्याला ठोकून सांगितलं तर कुणीतरी आपल्याकडे लक्ष देईल असं क्षणभर आपल्याला वाटेल. पण जसजसं आपण पुढे जाऊ आणि या दशकातल्या सगळ्या मुलांचा विचार करू, तसं आपल्याला कळेल की गोड बोलण्याने जी कामं साधतात ती कठोर बोलण्याने नाही साधतात. घरामध्ये मुलांबरोबर नातवंडांबरोबर सुद्धा आपल्याला अनुभव येतो की आपल्याला जर खरंच त्यांच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर आपण जरा मृदू शब्दात त्यांना सांगावं, म्हणजे मग मुलं लगेच ऐकतील असं नाही, पण मुलांच्या 8 दिवसांनी तरी आई रोज आपल्याला गोड सांगते तर कदाचित ऐकतील. त्यामुळे कोमल वाचा दे राम ही मागणी समर्थाने भगवंताजवळ रामाजवळ केली. त्याच्या मागचं त्यांचं उद्दिष्ट हेच आहे की हे जे भाग्यवानाचं पहिलं लक्षण की बोलणं अत्यंत नम्र मृदू गोड असायलाच हवं. दुसरं ते आपल्याला सांगतात की नुसतं बोलणं मृदू गोड म्हणजे कधी कधी नाटकी वाटेल, त्यामुळे ते म्हणतात कुणाच्याच मनाला दुःख होईल असं आपलं बोलणं वागणं नव्हतं. दुसऱ्याच्या मनाला बरं वाटलं पाहिजे याच्या बोलण्यामुळे. नाही तर होतं असं की आपल्या बोलण्यामुळे दुसरा दुखावला, या असं म्हणाल्या असं म्हटलं की असं होऊ नये, दुसऱ्याला वाईट वाटेल, दुसऱ्याला दुःख होईल. कालांतराने असं होतं की त्या क्षणभर जरा कटू वाटतं नाही असं, पण आपण विचार केला तसं वाटतं की या बोलण्याला पण बरोबर आहे त्यांचं म्हणणं असं वाटतं. पण समोर भाग्यवानाची दुसरं राम शेवाळकर त्यातला अर्थ काढून सांगतायत
की दुसरं काय असावं की आपल्यावरून जगाला ओळखावं लागतं. समर्थन शोभी आहे, आपण असं चिमोटा घेते ना, तेने जीव कासावीस झाला. आपल्यावरून दुसऱ्याला ओळखीचं झालं की आपल्याला जसं एखाद्या गोष्टीचा त्रास होतो तसा दुसऱ्यालाही होत असेल. म्हणून मग दुसऱ्याचा त्रास लक्षात घेऊन आपण करावे. जो दुसऱ्याचे अंतर जाणला म्हणजे दुसऱ्याचं जो मन जातं, आता या पुरुषा काय बोले भूमंडळ, दुसऱ्याचं जो मन जाणलं आहे त्याप्रमाणे आपण जर कृती केली. आता काही नवीन लग्न झालेल्या मुलींना लग्न होण्याकडे काही सूचना देण्याची पद्धत नाही आहे, म्हणजे त्यांना काही आवश्यकता नसते. पण मला आठवत आहे माझं लग्न ठरलं, नाना ढोबळे म्हणून प्रचारक होते. ते या इथे ठाण्यामध्ये पण विमानांकडे पण यायचे आणि महाडला माझ्या माहेरी पण त्यांचं येणं असायचं. दोन्ही घरं त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांना जर महाडला ते आले आणि कळलं मीनाचं लग्न ठरलं आहे आणि ठाण्याचं मुलगा आहे, तर त्यांना खूप आनंद झाला की दोन्ही घरं आपल्या ओळखीचे येत असत. आणि मग मला म्हणाले ये मीरा बस. माझं वय होतं तेव्हा 21 वय. आणि मला म्हणाले मीरा कसं असतं, आपण नवीन घरात जातो, आता ह्या माणसाला प्रचार पाहिजे, याला नाही प्रपंच, याला काय त्याचा अनुभव आहे खरं म्हणजे. आता हे सगळं मी बोलते इतक्या वर्षांनी, पण त्यावेळेला एखादा घरातला मोठा काका आजोबा आपल्याला काहीतरी सांगताय असं वाटावं. अशा पद्धतीने मला त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या की अगं 2-3 दिवस फक्त जरा निरीक्षण करणं घालणार आहे की आपल्या घरात पूजा कोण करतो, सासरी पूजा करतात का, सासूरी पूजा करतात का, त्या पूजेला काय तयारी लागते. आणि एक दिवस आपण तयारी करून ठेवावी. पूजेला ते येण्यापूर्वी त्यांची पूजेची तयारी आपण करून ठेवावी. मग शाखेतून येतात तेव्हा त्यांना काय लागतं, कॉफी लागते का, मग आपण 1-2 दिवस जातील लक्ष ठेवण्यात तुझे, कुणाला काय लागतं कुणाला काय लागतं आपण लक्षात ठेवायचं. आणि तसं तसं एक कामं आपण घ्यायची म्हणजे मग ते घर तुला आपलं वाटेल. आता मी आठवते ते सगळं मला असं वाटतं की किती बारीक बारीक गोष्टी होत्या खरं म्हणजे, पण त्या अशा कुठेतरी परक्या माणसाने सांगाव्या. हे आपण जर का गोड म्हणतो ना, मृदू बोलावं, कोमल बोलावं, गोड बोलावं. आता हीच गोष्ट माझ्या आईने मला नव्हती सांगितली, पण तिच्या सांगण्यामध्ये तिचा काहीतरी स्वार्थ असेल ना, तर आपल्या मुलीला लोकांनी चांगलं म्हणावं. यांचा काय होता, यांचा काही स्वार्थ नव्हता. त्यामुळे असं निस्वार्थी सांगणं जे असतं ना, त्या सांगण्याचा परिणाम चांगला होता. त्यामुळे तुमच्या कोणाच्याही मनाला बरं वाटेल असं आपलं बोलणं असावं. असं समजतं आपल्याला सौभाग्यवान कोण, तर त्याच्या बोलण्याने बरं वाटतं. अशी एक साधी गोष्ट असते की यांच्याशी बोललं की बरं वाटतं. असं म्हटलं की त्या माणसामध्ये काही नाही, त्या देवाणघेवाण काही नसतं. त्यांना काही आपल्याकडून नको असतं, आपल्याला काही त्यांच्याकडून नको असतं, पण जरा बरं वाटतं. आज वेळ मिळालं जरा जाऊन त्यांच्याकडे गप्पा मारून यावं असं जे वाटणं आहे ना, त्याच्यात त्यांनी आपल्याला म्हणतात की जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काल प्रसन्न जाणे, तर या पुरुषा काय एवढे बोलू नये की काही कमी पडत नाही. तो दुसऱ्याचं मन जाणतो आणि त्याप्रमाणे आपली कृती करतो. तिसरं भगवंत भाग्यवानाचं लक्षण सांगतात की हे सगळं मनापासून नम्रता आणि लीनता असायला हवी. समर्थ आहेत ते, बारीक बारीक विचार करतात. नुसतं आपलं मृदू बोला, गोड बोला, कोमल बोला एवढं, हे सगळं मनापासून झालं पाहिजे. ही जी नम्रता ही उसणी आणलेली असता कामा नये. नाही तर उसणं आणता येतं, साहेबापुढे जर आपल्याला काही करायचं असेल तर उसणं आपल्याला आणावं लागतं राहिलाच आणि त्यामुळे तसं करतात. आणि मग बाहेर आल्यावर आपल्याला काय हवं ते आपण करतो. हा अनुभव आपल्याला व्यवहारामध्ये येतो. समर्थ आपल्याला सांगतात हा जो काही आपण वागणारो, दुसऱ्याचं अंतर जाणून वागणारो, हे सगळं अत्यंत मनापासून अत्यंत नम्रतेने लीनतेने असणं आवश्यक आहे. आता म्हटलं तसं निस्वार्थीपणानं दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं. आपण दुसऱ्याला उपयोगी पडताना हा मनात नाही विचार ठेवा, पेरून ठेवावं कधीतरी उभेदा, म्हणजे आपल्याला कधी लागली मदत तर मिळाली पाहिजे ना, म्हणून आत्ता करावी असा भाव नसावा. निस्वार्थीपणात मदत करावी. आत्ता मला वेळ आहे, मला शक्य आहे ना, मग कर. ते मला ती करेल की नाही मदत हा विचार नको करू. किंवा नंतर सुद्धा तिच्या वेळेला मी गेले ते धावून, आज बोलावलं तर नाही मिळाले, हे पण ते मनात येता कामा. असा पण नाही. इतका निस्वार्थी भाव मनात पाहिजे की आपण सहजपणाने दुसऱ्याच्या मदतीला जाऊन, असं ते आपल्याला सांगतात. आता अशी उदाहरणं आपल्याला भरपूर मिळतात. समाजसेवा करणारी मंडळी, त्यांना काय हवं असतं, अगदी म्हणजे शाब्दिक सुद्धा त्यांना काही कोणी शाबासकी द्यावी अशी त्यांची अपेक्षा नसते. हे सगळं वाचताना ना, कदाचित मी दोन्ही घरामध्ये संघाच्या घरातली असल्यामुळे असेल, मला सारखे सगळ्यांचे प्रचारक डोळ्यासमोर येतात. पण त्यांचं जे आचरण, त्यांचं जे वागणं ते सगळं असंच होतं की कुठेच काही त्यांचा स्वार्थ नाहीच, त्यांना काही त्याच्यात मिळावं अशी अपेक्षाच नाही. इतकी निष्ठुरता त्यांच्या वागण्या बोलण्यात असते. आणि मग हेतू काय, तर सर्वत्र सुखी असतात, सर्वांना सुख, सर्वांना आनंद प्राप्त व्हावा या हेतूने सगळे सुखी असो हीच इच्छा. म्हणजे
आपल्याला असं देवासमोर उभं राहिलं की सर्वत्र सुखी संतो हीच मागणी आपल्याला देवाजवळ करायला आठवली पाहिजे की बाबा देवा सगळ्याला सुखी कर, मला सुख प्राप्त होऊ नये एवढंच नाही मागलं मला, सगळ्या देशाला देवाला धर्माला सगळ्यांना बाबा आनंदात समाधानात ठेव, अशा प्रकारचीच मागणी ही मंडळी करतात, पण ती भाग्यवान आहे असा त्याचा अर्थ. आता हे सगळं जण किती असलं हे झालं आचरणाचा भाग की आपण कसं वागावं यासाठी समर्थ काही गोष्टी आपल्याला सांगतात. मग त्याच्यात क्षमा असावी, शांती असावी, आपल्याला आनंद वाटावा, दुसऱ्याला आनंद द्यावा, हे सगळं आलं. पण त्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा की स्वस्वरूप जे आत्मज्ञान म्हणतो आहोत ते आत्मज्ञानाबद्दलचा जिव्हाळा असला पाहिजे. मी मला ओळखलं पाहिजे. म्हणजे अगदी असं आहे की माझं आता स्वामी विवेकानंदच म्हणू शकले, त्यांचा परिचय देताना ते म्हणाले या देहाला नरेंद्र म्हणतात. हे त्यांचं उत्तर होतं. कारण आत्ता हा देह मी घेऊन आलो आहे तेव्हा ह्या देहाला नरेंद्र म्हणतात, पण मी कोणतरी वेगळा आहे. हा जो मी आहे त्या मीला ओळखणं हे या भाग्यवानाचं खरं काम आहे. त्यामुळे खरा सगळ्यात शेवटचा मुद्दा आत्मज्ञानाचा किंवा स्वस्वरूपाचा जिव्हाळा याच्यामध्ये असला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर राम शेवाळकरांनी सगळे आपल्याला आचरणाचे मुद्दे दिले आणि शेवटचा मुद्दा सांगितला भाग्यवानाचा की ज्याला हे कळतं, जो आपल्याच भोगामध्ये, जो आपल्याच आनंदामध्ये, जो आपल्याच पुष्पामध्ये रमला आहे तो अखेरपर्यंत तेच करेल. पण त्यांनी मात्र लक्षात घेतलेली भाग्यवान कोण हृदय मिळाला आहे, एवढा चांगला गभाळ ज्याला म्हणतो असा गभाळ देह मिळालेला आहे. तर या देहाचा उपयोग काय करायचा, तर खरा मी कोण आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. तो जो काही स्वरूप आहे, तो जो काही आत्मज्ञान आहे, ब्रह्म आहे, त्याला जाणता आलं पाहिजे. आता याचा विचार केला तर आपण निरनिराळ्या समासात त्याचा अभ्यास केला. मग कुठे आपण त्याला चैतन्य म्हणतो. विचार करता की अगदी मन महत्त्वाचं आहे, देह महत्त्वाचा आहे, बुद्धी महत्त्वाची आहे, विचार महत्त्वाचा आहे, त्याच्यामागे विवेक असणं महत्त्वाचं आहे. हे सगळं आपल्याला पटतं. पण हे सगळं केव्हा आपण जिवंत असताना. त्यामुळे ते जिवंत असण्याचं जे चैतन्य नावाची गोष्ट आपल्याजवळ आहे ती सगळ्यात महत्त्वाची आणि ती म्हणजेच ईश्वर, ती म्हणजेच परमेश्वर. हे ज्याला कळतं त्याला भाग्यवान असं म्हणतात. आता शाब्दिकदृष्ट्या आपल्याला पण कळतं, परंतु ते शाब्दिकदृष्ट्या कळून काही उपयोग नाही. त्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. याच्यासाठी हा सगळा डाखा टाकतो. आधीचा जो समास आपला होता तो करंट लक्षणाचा होता. त्यामुळे खरं तर अगदी सोपं करायचं म्हटलं तर मागच्या समासातल्या सगळ्या गोष्टी खोडून होकारार्थी केल्या की आजचा समास, एवढंच खरा त्याचा अर्थ आहे. की जे जे मागच्या करंटच्या वेळेला आपण दोष बघितले ते सगळे दोष, त्या दोषांच्या आणि गुणांची आपण वेगळं हे केलं की तो झाला स्वाभाविकच भाग्यवान असा त्याचा अर्थ होतो. हा जो भाग्यवान आहे हा सगळ्यांना आवडतो. कुणालाही आला का असं नाही की तो आला की जरा वातावरण बदलतो. आपल्याकडे आतमध्ये असं होतं बघा नातेवाईकात किंवा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा कुणाची आठवण होते की असं तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागणार आहे त्याची आपल्याला आज तो का निघाला असं आपण लगेच विचारतो. तर असं आपण तिथे असण्याचा, सगळ्यांना आनंद देण्याचा जो असतो तो खरा म्हणजे भाग्यवान असतो. सर्व समर्थ असतो आपल्याला सांगणार आहे या लोकांवरती उपकार करणारी कामं तो करतो, मदतीला धावून येतो. खूप लोकांची अशी ना कोणी वाचता आठवण होते. मी कदाचित उल्लेख केला असेल, आमच्या विष्णूमध्ये नितीन कुलकर्णी नावाचा मुलगा होता. हा मुलगा सगळ्यांना धावून मदत करायचा. म्हणजे मला अगदी चांगलं आठवतं. तिच्या एसबीमध्ये नोकरी होती त्याची, पण कुणालाही नुसतं जरी त्यांनी फोनवर कुणाशी तरी ऐकलं ना की आपल्या स्टाफमधल्या हिला काहीतरी घरी प्रॉब्लेम आहे. माझी एका माहितीच्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, तर ती कुणाशी तरी फोन करून येत होती की मी आता कॅशवर आहे, मला आत्ता नाही जमणार यायला, मी कशी मागणी तरी मागू की मला आत्ता तरी द्या. हे त्यांनी फोनवर ऐकल्यावर तो लगेच गेला. का म्हणाला मी साहेबांना सांगतो मी तुझ्या इथे कामाला बसतो, तू आत्ता जा. अशी त्याला ना ती म्हणजे दुसऱ्याला मदत करायची धडपडच असायची गोष्टींची. तर अशी कामं बहुतांनी लोक असतात आणि या लोकांना ना आयुष्य कमी असतं. ते बिचारे सगळ्यांवर उपकार करतात, परंतु असं होतं नितीन आमचा अपघातामध्ये खूप लवकर गेला, पण त्याच्या आठवणी मात्र आजही लोकांच्या मनामध्ये. तो सगळ्यांना सांभाळतो, लोकांची मनं सांभाळतो, सगळ्यांना मदतीला धावून जातो. म्हणजे मी तर म्हणायचे गमतीनं की जो पण नितीन विष्णुनगरमध्ये राहत होता
विष्णू नगरमधल्या तरुण मुलींकडे वाकड्या नजरेला बघायची कोणाची हिंमत नव्हती. इतकी त्या घराघरांमध्ये नीतीबद्दलचा एक आदराचा आणि याचा भाग होता. मी तुला सांगितलं म्हणजे बघ काम झालं, इतका त्याच्याबद्दलचा दबदबा होता. तर अशी लक्षणं त्याच्याजवळ ते कुठल्याही येणाऱ्या प्रसंगाला योग्य पद्धतीने तोंड कसं द्यायचं हे यांना बरोबर कळतं. सगळ्या समाजावर त्यांचा प्रभाव असतो. समर्थ वर्णन करतात की सूर्याचा जसा प्रकाश सगळ्या जगावर पडतो तसं पण या लोकांचं असतं. या लोकांचा सगळ्यांवरती प्रभाव पडतो. अगदी शत्रुजयी असतात तर त्या शत्रूच्या पण लक्षात येतं की इथे आपलं काही काम झालं नाही असं घडतं. आणि एकूणच आपल्या गुणांच्या साह्यानं तो आपल्या प्रपंचाची पण मंडळी आणि परमार्थाची पण मंडळी सांगड घालू शकतो. कारण तो अशा पद्धतीचं आचरण करतो. जसं आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेतो तसं हा समाजाची काळजी घेतो. हा जो भाग्यवान आपण ज्याचा अर्थ पाहतो वर्णन, हा भाग्यवान काय तर हा असा कुटुंबक नाही आहे. तुम्ही आम्ही आपल्या कुटुंबाची नक्कीच काळजी घेऊ, परंतु हा सगळ्या समाजाची काळजी घेऊ. पण त्याचं कुटुंब म्हणजे त्याचा सगळा समाजच आहे. त्यामुळे हा ते समर्थ महंतालाच सांगतात. त्यामुळे हा जो महंत आहे ते महंताला ते सांगतात की तुला फक्त तुझा विचार करायचा नाही, तुला समाजाचा विचार करायचा आहे. बरं ते करताना कोणी आपल्याला काही निंदा केली तरी ह्याला राग येत नाही. आपलं काम आपण करायचंच आहे. त्या निंदा करणाऱ्याला सुद्धा तो मदत करतो. म्हणजे भाग्यवान तो आहे की आपण त्या आपल्यावरती प्रेम करणारा आपण प्रेम करू, आपल्याला मदत करणाऱ्याला आपण मदत करू. सामान्यपणे तुमचा आमचा विषय तसा असतो की आम्ही कोणाबरोबर आपल्याला जो मदत धावून येतो त्याला आपण जाऊ. पण आपल्याला आपली निंदा करतोय, आपल्याला त्रास देतोय, आपल्याबद्दल काही अपशब्द बोलतोय, आपल्याबद्दल त्याच्या मनात मुळीच प्रेमाचा आदराचा भाव नाही तरी आपण जाऊ. पण हा भाग्यवान हाच आहे की तरी तो जातो. तो म्हणतो त्याचं काम त्याला करतोय, माझं काम मला करतोय. त्याला मदत करणं हे माझं काम आहे. तो कुणीही समोर असू दे त्याला तो मदत केल्याशिवाय राहत नाही. असं दीर्घकाळ जो करतो हळूहळू स्वाभाविकच अगदी शत्रूच्या मनात सुद्धा याच्याबद्दल प्रेमाचा भाव निर्माण होतो आणि त्याचं महत्त्व लोकांना कळतं. सगळा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून त्याला सदैव सदैव सदाचाराने वागणारा तो सदैव आहे. इंदिराजी सुभाषित आपल्याकडे आहे की दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परेशान सुखवर्धनाय परावबोधाय वाचांसी अस्य धन्यश्री लोकी तिलकस्य. कोण धन्य आहे जगामध्ये, कोण भाग्यवान आहे या जगामध्ये, तर त्याची कशी प्रत्येक गोष्ट आहे तर त्याची लक्ष्मी म्हणजे संपत्ती. त्याच्याचा जो पैसा आहे तो दानासाठी, दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या, त्याच्या जो बुद्धी आहे विद्या आहे ती कशा आहे सुकृत दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी आहे. सुकृताय विद्या चिंता परेशान सुखवर्धन आहे. तो चिंता करतो, काळजी करतो कशाची परेशान सुखवर्धन, दुसऱ्याचं सुख कसं वाढेल याची तो चिंता करतो. स्वतःची चिंता नाही करतो, दुसऱ्याला कसं अधिक बरं वाटेल याची तो चिंता करतो. परावबोधाय वचांसी असं, वचांसी म्हणजे बोलणं, त्याचं बोलणं कसं आहे तर दुसऱ्याचं अज्ञान दूर कसं होईल याचा तो विचार करून बोलतो. असा जो आहे तो धन्य आहे, तोच आपला आजचा भाग्यवान आहे असं म्हणता येईल आपल्याला. तसं प्रकारे पण गीत सांगितलं निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला दिसेल. मागच्या समासातल्या सगळी म्हणजे लक्षणं उलटी केली तर तीच सगळी आहेत असं दिसेल. मग अशी म्हटलं कसं तो अत्यंत निस्वार्थी आहे, बोलणं गोड आहे असं आपण पाहिलं, लोकांचे दोष पोटात घेतोय असं आपण पाहिलं. हे सगळं उपजत आहे त्याला. ह्या काही डिग्र्या नाही आहेत की असं या प्रकारचं शिक्षण घेतलं की अमका कोर्स केला तर हे शिक्षण मिळेल असं नाही. हे त्याच्यात उपजत गुण आहे, ज्याला दैवी गुण आपण म्हणतो. त्या दैवी गुणासारखं ते त्यासारखंच आहे, ते उपजत गुण आहे. त्यामुळे तो सगळ्यांना हवासा वाटतो, सगळ्यांना आवडता वाटतो, स्वाभाविक आहे. याच्यानं सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी नीटनेटक्याच असतात. त्याचं हस्ताक्षर सुंदर आहे, त्याचं वाचणं चांगलं आहे, त्याचं बोलणं चांगलं आहे, त्याचं समजून घेणं चांगलं आहे, त्यांचं ग्रंथाचं आकलन चांगलं आहे, त्याला झालेलं आकलन तो शब्दबद्ध पण चांगलं करू शकतात. सगळ्याच गोष्टी चांगल्या म्हणजे सगळे गुण कसे एकत्र येतात ना तसं आहे की याच्या प्रत्येकच गोष्ट याची चांगली असते. असा हा भाग्यवान असतो. त्याच्याशी चांगलं संबंध धरतात स्वाभाविकच चांगलं होतं. हा पण जो ज्याच्याशी संबंध होतो त्याचं चांगलं होतं. जिथे जिथे तो जातो तिथे तिथे नवीन नवीन मंडळी त्याला मिळतात, त्या सगळ्यांशी त्याची माहिती होते. असं एक जीवन या भाग्यवान माणसाचं असतं. किंवा असं म्हणूया आपण की असा जो असतो तो भाग्यवान असतो असं म्हणता येईल. जगमित्र म्हणतात ना तसा जगमित्र असतो. कुठेही गेलं तर याची सहज मैत्री याची होते. स्वाभाविकच आहे
त्याच्याजवळ जे गुण असतात त्या गुणांमुळे लोकांना तो आपलासा वाटतो आणि याच्याशी मैत्री करावी असं वाटतं त्याला. बरोबर आहे. गुणा करो की दूतत्व म्हणतात की गुण जे आहेत ना ते दूत असतात. ते बरोबर सांगतात की कुठेही जरी असतात दूर की वसताम सताम राहू दे कुठे, पण त्या गुणांमुळे तो लोकांना परिचित असतो. जसं नेहमी उदाहरण देतात केवड्याचं, केतं की गंध मागरायला. केवड्याचा गंध मी केवढा इथे त्या केवड्याला सांगायला जायला लागत नाही. ते षटपट जे भोंगे आहेत ते आपोआप तिथे येतात. तसं याचं आहे, याचं गुणच असं आहे की आपोआप लोक त्याच्या तिथे येतातच येतात असं होतं. हे सगळं त्याचं जे आचरण, त्याचं वागणं, त्याचे गुण आहेत हे सगळे आणलेले नाही आहे, आपोआप त्याच्याजवळ आहेतच आहे. आणि त्यामुळे त्याचं वागणं सगळं नियमित आहे. लोकांना दाखवण्यासाठी नाही करायचं आहे की आपलं 4 जणांमध्ये आपण उठून दिसावं म्हणून ते केलं आहे असं नाही. हा सगळा नम्रपणा उपजत असणारा, सगळे गुण त्याचे उपजत असणारे आहेत. जसं तो बोलतोय तसं त्याचं आचरण आहे. नुसतंच बोलतोय अशातला भाग नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी या भाग्यवाला जवळ आहेत. स्वाभाविकच आहे. अशी जी मंडळी असतात ती तेजस्वी असतात. एक प्रकारचं वलय त्यांच्या भोवताली असतं. लोक जसे आपलेच होतात तसं स्वाभाविकच होतं ना. आता असतं जेवढ्या चांगल्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला कोणीतरी आपल्याला अवगुण दाखवणारा पण दिसतो नाही असं नाही, पण त्याच्याकडे हा पूर्णपणानं दुर्लक्ष करतो. असं काठे घालणारे काड्या घालणारे लोक काय कमी नसतात, सगळं छान असतं आणि तरी देखील काही काही तुम्हाला वाटतात तुम्हाला दिसत आहेत असं असं काही नाही आहे असं म्हणणारी लोक असतात. पण या अशा गोष्टीकडे तो जराही लक्ष देत नाही, कारण त्याला सत्य काय असतं ते माहिती असतं. खरोखरच कुणाचं काही पूर्ण करू नये अशी त्याची प्रामाणिक इच्छा असते आणि त्याच्याकडे तो करत असतो. 14 विद्या 64 कला त्याच्याजवळ असतात. सगळं त्याला त्याच्याजवळ असतं. म्हणजे कलांचा अभ्यास करायचा, सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असणं आवश्यक असतं. अगदी खोलवरचं नसणं तरी त्या सगळ्या कला त्याला माहिती असाव्यात अशा प्रकारचं असतं. आपण जे मगाशी कोमलवाच्या देवाला म्हटलं की जी मागणी रामाकडे समर्थन मागितले त्याच्यात समर्थन या सगळ्या मागण्या. नृत्यकला भजन दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोळी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक दाटी दे रे राम, साळ मुद्रा दे रे राम, सगळं मागितलं. हे सगळं मला हवं आहे. तर का हवं आहे तर या सगळ्याचं ज्ञान असायला पाहिजे. ते भाग्याचं लक्षण असतं. आणि एक गोष्ट असते की एखाद्या गोष्टीमध्ये एखादा कलाकार तो त्यामध्ये शिरला ना की त्याच्यामध्ये त्याला इतकी गोडी वाटते की तो पटापट प्रगती करू शकतो. त्याला आलंच माहितीच नाही ना, त्यामुळे तो करू शकतो. आपल्याला असं वाटतं की कसं काय एवढं छान पेंटिंग कसं करता आलं, किती कलर आहे, किती बारकाईनं केलं आहे. पण जोपर्यंत आपण आत शिरत नाही तोपर्यंत आपल्याला सगळं अचंबित करणार वाटतं. पण खरंच आपण अगदी त्याचा मागे लागून जर करायचं म्हटलं तर ह्या कला मिळवता येऊ शकतात. थोडंसं आधी असायला लागतं ही गोष्ट खरी आहे, परंतु ह्या 14 विद्या 64 कलांबद्दल आपण प्रयत्नपूर्वक मिळवू शकतो. आता तुलना करायची आत्मज्ञानाशी, त्यामुळे त्या आत्मज्ञानाच्या बाबतीत मात्र ते असं काही मिळवता येणारी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी मात्र परिश्रम करावे लागतात. ते सांगतात की असा जो भाग्यवान आहे हे सगळं तो मिळवतो, तो आत्मविद्यासुद्धा प्राप्त करू शकतो, ब्रह्मविद्यासुद्धा प्राप्त करू शकतो. याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा क्षणोक्षण सार्थकी लागणार आहे. समर्थांच्या अनेक ठिकाणी उभे आहेत, रिकामा जाऊ नये एक क्षणभर सुद्धा रिकामं राहायचं नाही, काहीतरी चालू पाहिजे आपलं. आपला जर का आपण 24 तासाचा हिशोब लावायचा ठरवला तर आपण लग्न कितीतरी काळात वाया जातो. तर काय केलं आपण 4-4 तासांनी आपण आपली परीक्षा घ्यायची, गेल्या 4 तासात मी काय केलं तर आपल्या सगळे ठोस आपण सांगू शकतो सगळे 4 तासात झालेलं नाही असं आपण म्हणू. तर तसं नाही, समर्थांचं म्हणणं एक क्षणसुद्धा वाया घालवायचा नाही. असं जर आपण केलं तर तो काय सार्थकी लागणं म्हणजे काय असं म्हणतो. सगळं आणि न्यायनीतीला भजन भक्ती काय ज्ञान वैराग्य सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपला काळ योग्य ठिकाणी व्यतीत होतोय ना हे आपण आपलंच पाहिलं पाहिजे. दुसरा कोणी हे सांगणार नाही. दुसरं असं की हा जिथे जाईल तिथे कुठेही वाद होणार नाही असं आपल्याला दृष्टी. भाग्यवान आहे ना तो जिथे जाईल तिथे वाद होत नाही. कुठे असला वादाचा विषय तरी सुद्धा तो बाजूला होतो असं लक्षात येतं. सर्वांमधलं जे जे चांगलं आहे ते घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे तो बरोबर हे करतो, छान रसिक असतो. त्याचं वागणं मागे पुढे आत एक बाहेर एक असं असतं. त्यामुळे स्वाभाविकच लोकांना तो आपला असं वाटतं
विवेकी असतो, कर्म उपासना ज्ञान हे सगळं त्याचं अगदी योग्य पद्धतीनं चाललेलं असतं. कुठे तो लोकांमध्ये आपलं वेगळेपण दिसेल असं करत नाही, परंतु त्याच्यासारखं लोकांनी करावं अशा प्रकारचं त्याचं आचरण मात्र असतं. अशा पद्धतीचं आहे. याला कुठल्याही प्रकारची वासना नसते, म्हणजे पैशाचा तर नाहीच. हे जे सगळं तो करतो त्याच्यात आपल्याला काही मिळावं असं जराही नसतं. कोणी काही कटुतेने बोललं, धिक्कारलं तरी देखील त्याला राग वगैरे काही येत नाही. त्याला माहीत असतं की हा देह मिथ्या आहे, या देहाकडून जेवढं म्हणू शक्य आहे तेवढं आपल्याला सगळं करायचं आहे. शेवटी वासांशी लिहिल्याने हा विहाय हे त्याला पक्कं माहिती आहे. आपल्याला अगदी सोपं वाटतं की वस्त्र इतकं सहज काही हा देह बदलणं शक्य नाही. या देहावर आपलं एवढं प्रेम आहे की हा देह सोडून जाणं ही कल्पना की आपल्याला तितकीशी मनाला पटणारी नाही आहे. परंतु तो सांगतोय की हा देह म्हणजे मी नाही, त्यामुळे ह्याचं ज्ञान त्याला पक्कं झालेलं आहे. त्यामुळे हा जो ज्ञाता म्हणून आपण त्याला हे ज्ञान झालेला जो आहे तो ज्ञाता, याला या देहाबद्दल कोणी काही म्हणालं, या देहाची कोणी काही निंदा केली, या देहाला कोणी काही बोललं तर तो म्हणतो की हा देहाला बोललाय, मला नाही कोणी बोललं. असं तो देहाला आणि स्वतःला वेगळं करू शकतो. तो खरा म्हणजे भाग्यवान. संतांच्या बाबतीत आपण असं म्हणतो की तुकाराम महाराज म्हणायचे की त्यांनी निंदा केली पण मी घेतलीच नाही. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की त्या बाबांनी त्याला काय शिव्या दिल्या, त्यामुळे त्यांनी दिल्या पण मी घेतल्याच नाही. आता त्यांनी दिल्या आणि मी घेतल्याच नाही हे आपल्याला बोलायला किती सोपं आहे. हा भाग्यवानच आहे की तोच फक्त हे म्हणू शकतो की त्यांनी दिलाय, पण आम्हाला प्रत्यक्ष नसतातच दिलेल्या. तुम्ही तरी आम्हाला सांगतो तो अमका माणूस तुमच्याबद्दल असं बोलला तरी सुद्धा आम्हाला पुरतो आणि आम्ही म्हणतो हो का, आता आम्ही त्याच्या बाजूला म्हणायचं सुद्धा नाही. अशा पद्धतीने आपण करतो. आणि हा जो भाग्यवान आहे हा याच्यापर्यंत पोहोचतच नाही. तो म्हणतो ठीक आहे, तो बोलला, त्याची जिव्हा बिघडली, त्याच्या जिव्हेला काय काय झालं, मला त्याचं काहीच झालं. त्यामुळे शरीराला येणाऱ्या गोष्टी तो मनापर्यंत पोहोचूच देत नाही. आता आपण जे एवढे सगळे गुण पाहिले आणि ही भाग्यवानाची लक्षणं पाहिली की आपल्या लक्षात येतं की आपण अजून किती कोस आली आहोत आणि आपल्याला या भाग्यवानापर्यंत पोचायचं झालं तर आपल्या मनाला आपल्याला किती किती गोष्टी शिकवायला लागणार आहेत. अगदी बरोबर. पण थोडं भोवताली जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे सगळे गुण असणारी ही भाग्यवान मंडळी हे कमी आहेत आपल्या देशामध्ये. अशा प्रकारे भाग्य मी जेव्हा शैलापींकडे हा समाज घेतला त्यावेळेला ह्या भाग्यवानाची लक्षणं असणाऱ्या एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण सांगावं असं मला वाटलं. आणि मग तेव्हा मी गोंदवलेकर गुरुजींबद्दल माहिती सांगितली की गुरुजींचं नेमकं चरित्र काय होतं. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांनी सरसंघचालकांचं पद घेतलं आणि त्यांची वृत्ती कशी होती, प्रत्यक्ष काम काय त्यांनी केलं आणि त्यांच्या एकंदर भारतभर त्यांनी 66 वेळा भारतभर प्रवास केला. म्हणजे ठीक आहे, आता पूर्वीचे लोक पायी प्रवास करायचे, पण वर्षातून 2 वेळा असं 33 वर्ष गुरुजींनी भारत भ्रमण केलं. आणि या प्रत्येक ठिकाणी जणू काही माझं गाव आहे, माझं घर आहे, माझा स्वयंसेवक आहे, अशा पद्धतीने त्यांचं सगळं आचरण झालं. म्हणजे मी आपल्या गावातला किस्सा सांगते की आपल्या इथे येणाऱ्या लेले काकू जे ते लेले जे आहे ते सगळ्याचे स्वयंसेवक आहे. तर इथे श्रीराम व्यायामशाळेमध्ये गुरुजी आलेले असताना स्वयंसेवकांची बैठक होती आणि इतकी गुरुजींची स्मरणशक्ती पक्की होती की प्रत्येकजण खरं म्हणजे पद्धत आहे तिथे की संघाच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी आपापला परिचय करून द्यायचा. आता खरं गुरुजी देशभर हिंडणारे त्यांच्यासमोर परिचय करून देताना असं काय द्यायचं, नाव सांगायचं, याच्या पलीकडे काय नाही. प्रत्येक आपापलं नाव सांगत होता आणि नाव सांगायचं, ठाणं सांगायची आवश्यकता काही ठाण्यातच आहे. आणि मग यांनी उभं राहून सांगितलं की मी जयंत लेले उर्फ बंडू असं गुरुजी म्हणाले. सगळेजण आवाज झाले, कारण ते बंडू लेले ह्या नावानीच लोकांमध्ये परिचय. जयंत लेले म्हणून कोणी सुद्धा त्याला ओळखत नाही, परंतु नाव परिचय करून देताना माणूस काय देणार. तर लोक आवाज झाली की गुरुजींनी बंडू कसा. आधीच्या बैठकीत किती 2 वर्षापूर्वी झाले, 4 वर्षापूर्वी असेल, पण त्यांनी बरोबर लक्षात ठेवलं की सगळेजण याला बंडू म्हणाले. तर इतकी स्मरणशक्ती आणि इतका जो हा आपलेपणा ह्या एकामुळे काय होतं, तो माणूस कायमचा म्हणतात तसं जोडला जातो की मला नावाने ओळखलं गुरुजींनी. ही जी काही भावना निर्माण होते ती काही वेगळीच असते. गुरुजींचं 2006 जन्मशताब्दी वर्ष होतं. खूप ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आपण
केलं गेलं की गुरुजींचं चरित्र लोकांना कळावं. आणि आजचे सगळे जे भाग्यवानाची लक्षणं आपण हे सगळे गुण आपण आता जे वर्णन केलं ना ते सगळे गुण गुरुजींजवळ होते. म्हणजे एखाद्या गावात गुरुजी गेले, एखाद्या स्वयंसेवकांच्या घरामध्ये कोणीतरी आजारी आहे, त्या आजारपणाची इतकी स्मृती त्यांना असायची की ते समजा 8 दिवसांनी दुसऱ्या कुठेतरी गावी गेले आणि तिथे या रोगावरचं औषध मिळालं आहे तर ते औषध ते याकडे कसं पोचेल याची काळजी घ्यायचे आणि ते पाठवायचे. इतक्या बारीक 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 गोष्टी गुरुजी करत असत. आणि हे सगळे गुण जेव्हा आपल्याला एका व्यक्तिमत्वात दिसतात तेव्हा मग आपण म्हणतो की हे सदैव बरोबर देवा समान आहे असं दिसतं. आता मी म्हटलं तसं की ते गुरुजींना एवढं मोठं पद सरसंघचालक पद म्हणून खरोखरच त्यांचं जे तिथे तर त्यांनी यश मिळवलंच. म्हणजे एखाद्या पदाला एखाद्या व्यक्तीमुळे आणखी निम्नत होणं असं ज्याला म्हणतो तसं आहे की या पदावर गुरुजी आले त्या पदाची पण उंची वाढली, गुरुजीमुळे वाढली असं म्हणता येईल. हे सगळं कशामुळे होतं? ज्ञानामुळे होतं का? वक्तृत्वामुळे होतं का? असे जर आपण प्रश्न विचारले किंवा गुरुजींच्या बाबतीत असं म्हणता येईल की त्यांना एक आध्यात्मिक झाप होती. कारण ते स्वतः त्यांचा 12 वर्ष त्यांनी विवेकानंदांच्या ह्याच्यामध्ये रामकृष्ण मिशनमध्ये त्यांनी 12 वर्ष तप केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक आध्यात्मिक हे होतं. तर ह्या सगळ्यामुळे असं असेल का? तर एवढं सगळं इतके गुणवैशिष्ट्य गुरुजींजवळ आहे, अशी व्यक्तिमत्व गुरुजींसारखी आपल्या देशात आणखी नसतील अशातला भाग नाही. पण तरी देखील गुरुजी असं वेगळे आपल्याला का बरं जाणवलं असं जर पाहिलं तर लक्षात येतं की सगळी ही भाग्यवानाची लक्षणं खरंच एका ठिकाणी केंद्रित झालेली आपल्याला दिसतात. कुठेच काही कमतरता दिसणार नाही. एका वाक्यात सांगायचं तर खरोखर एक स्नेहाचं अमृत सिंचन म्हणतो ना तसं गुरुजी करायचे. जिथे जातील तिथे ते बरोबर सगळ्यांना आपलंसं करायचं. प्रत्येकाला संपर्कात आलेल्या प्रत्येकाला प्रेमाचाच अनुभव येईल अशा प्रकारचा त्यांचा भाव होता. खरा विचार केला तर गुरुजींचा कल होता एकांताकडे. मी आता म्हटलं तसं की 12 वर्ष ते रामकृष्ण मठामध्ये काम करत होते आणि तिथे तर त्यांचं काम काय होतं म्हणजे एखादं निष्ठेने काम करायचं मठामध्ये तर रोज मठामध्ये पूजेची जी उपकरणी आहे ती पूजेची उपकरणी घासण्याचं काम होतं गुरुजींकडे आलेली. पण ते प्रामाणिकपणानं ते काम करायचे असं खरं होतं. पण मुळात कल असा एकांताकडे कोणतरी हिमालयामधल्या एखाद्या गावामध्ये खेड्यामध्ये राहावं, गिरीपुटामध्ये अशा प्रकारचा खरा स्वभाव, अशा प्रकारची आवड असणारे खरं म्हणजे गुरुजी होते. योगसाधनेचा विचार केला तर योगसाधनेमध्ये त्यांनी एवढं मिळवलेलं होतं की चिन्मयानंदांचा आणि गुरुजींचा एक संवाद आहे. चिन्मयानंद आणि गुरुजी एका समुद्रकिनारी कुठं ते दोघं जण कन्याकुमारीला होते आणि चिन्मयानंदांनी लिहिल्या की मी सकाळी नेहमीसारखा फिरायला म्हणून किनाऱ्याने चाललो होतो आणि दुरून मी पाहिलं की एका कुटीमध्ये एक दाढीवाला माणूस बसलेला आहे आणि कोण आहेत माहिती नाही. जसा जसा जवळ गेलो तसं लक्षात आलं की गुरुजी आहेत आणि डोळ्यांनी चिन्मयानंद लिहितात मी पाहिलं आहे की त्यांनी योगामध्ये त्यांची एवढी प्रगती होती की ते असं शांतपणाने पद्मासनावर बसले होते पण जमिनीपासून 1 फूट उंची होती. अशा प्रकारची या क्षेत्रामध्ये ज्याची तयारी होती अपार असा माणूस संघकार्याचा वसा येतो. अचानकपणानं आपल्या सद्गुरूंकडून आज्ञा आली काय, डॉक्टरांशी परिचय झाला काय आणि एकदम वेगळंच त्यांनी काम सुरू केलं काय असं दिसेल. पण या इकडे जरी योग साधनेमध्ये एवढी केलेली प्रगती होती, एवढं वैयक्तिक त्यांची साधना इतकी होती पण तरी समाज म्हणजे पण भगवंतच आहे. पुढलं सगळं जे त्यांचं आयुष्य गेलं ते समाज म्हणजे परमेश्वर अशा पद्धतीने त्यांनी केलं किंवा मातृभूमी हेच आपलं आराध्य आहे. मग त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. आणि एवढी जी 12 वर्षात केलेली तपश्चर्या होती ती सगळी तपश्चर्या काही वैयक्तिक साधना होती त्यांची. त्याचा उपयोग नक्कीच त्यांना समाजकार्यामध्ये झाला पण नंतरच्या कालावधीमध्ये मातृभूमी म्हणजे आपला देश हा त्यांचा देव आणि समाज हेच आपलं घर अशा पद्धतीने ते राहिलेले. सगळ्या मनुष्य विचार केला तर गुरुजींच्या बाबतीमध्ये आपण आता जे म्हटलं भक्त आणि भगवंतामध्ये अद्वैत साधलं पाहिजे तसं त्यांचं झालं होतं. आत्मनिवेदन जे म्हणतो पूर्णपणाने ते सरेंडर होणं म्हणजे ते समाज
समाजाशी त्यांनी अद्वैत सांगितलं. एवढा कॅन्सरसारखा दुखणं त्या काळात झालेलं होतं, पण शरीराची त्यांनी तमा बाळगली नाही. त्याही अवस्थेमध्ये औषध पाणी घेऊन सुद्धा त्यांचा प्रवास, त्यांचं सगळं कारण त्यांनी चालूच ठेवलं आखेपर्यंत. हे पाहिलं की असं की शरीराचं बघेल. आपण जसं म्हणायला सोपं आहे, हो गुडघा दुखतोय, गुडघ्याचं बघेल, गुडघा माझा आहे ना, असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे आपल्याला जे मी माझं महत्त्व आड येतं तसं या लोकांच्या येत नाही. ते असं स्वतःला वेगळं काढू शकतात. संपूर्णपणानं देशासाठी समर्पित होणं काय आहे ते त्यांनी पाहिलं. एक आहे की जराही स्वार्थ नाही, याच प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुणावर कधी राग नाही. त्यामुळे त्यांनी जे निर्भय असं होऊन काम केलं त्या ठिकाणी त्यांनी यशच नाही असं आपल्याला दिसेल. स्वतःविषयी ते चांगलेच कठोर होते. आता म्हटलं तसं सगळीकडं दुर्दळ दुखणं असून सुद्धा ते करत होते, पण तितकंच दुसऱ्या बाजूला दुसऱ्याविषयी ते अत्यंत कोमल होते. दुसऱ्याचा विचार करायचा असेल तेव्हा मात्र त्यांना फारच दुसऱ्याबद्दल आदर प्रेम असायचं, पण स्वतःला मात्र त्यांनी कठोरपणानं हे केलेलं दिसतं. इतरांच्या बाबतीत म्हणजे मृदू कुसुमादमी म्हटलं तर कसं आहे की अगदी ते फुलापेक्षा कोमल आणि आपण वज्रापेक्षा सुद्धा कठीण अशा प्रकारचं स्वतःकडे बघायचं. एवढा प्रवास ते करायचे. म्हणजे अशी माणसं जोडली. कशी जोडली तर केवळ मनाने, निर्मळ अंतःकरण असल्यामुळे माणसं जोडली गेली. माणसं त्यांनी घडवली. किती तरुण मंडळीला घडवलं. त्यांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य होतं. आता सध्या एक संविधान नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्याच्यात 100 प्रचारकांची माहिती आहे. त्या 100 प्रचारकांमधल्या कितीतरी जणांनी लिहिलं आहे की गुरुजींशी भेट झाली आणि गुरुजींनी म्हटलं की आत्ता गरज देशाला अशी आहे, तुला पंजाबमध्ये जायला हवं आहे. काही मनात दुसरा विचारच नाही पंजाबला. शब्दात सामर्थ्य असं होतं. लोकांना घडवलं, तरुणांना घडवलं गुरुजींनी. त्यांनी सांगावं आणि लोकांनी करावं. एक अशी जादू वाटावी आहे कसं वाटतं आपल्याला. म्हणजे आमच्या घरात पण कसं नाही, यांचे काकाचे प्रचारक गेले तर पुण्याला शिबिर म्हणजे महिन्याचं शिबिर तसं होतं. समारोपाला गुरुजी आले होते. गुरुजीने सांगितलं तो जो आसाम आणि सात या सगळ्या भाग आहे तो आपल्या भारतापासून तुटणार आहे, कारण ते लोक आपण भारतीय तसं मानतच नाही आहेत. आता इतकी परिस्थिती गंभीर आहे तर आता तिथे आपल्याला काम सुरू करायचं आहे असं म्हटलं. आणि झालं की तिथे 5 लोकांनी निर्णय घेतला आणि 5 तरुण अगदी उच्च विद्या विभूषित ही मंडळी आसामला रवाना सुद्धा झाली असं आपल्याला दिसतं. तर हे जसे माणसं घडवलं असतं ते घडवणं गुरुजींनी केलं आणि स्वाभाविकच जिंकली. माणसं जिंकली सुद्धा. इतका स्नेहसूत्र घट्ट होतं की कोणाला नेमकं काय काम सांगावं ते गुरुजींना बरोबर कळायचं. कुणाची क्षमता काय आहे ते करायचे. त्यामुळे 33 वर्ष सरसंघचालक पद त्यांनी घेतलं आणि या 33 वर्षामध्ये एवढा मोठा प्रवास केला आणि आपल्या देशाला आज आपण जे म्हणतोय ना की खूप नुकसान झालं देशाचं, ठीक आहे, स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपण म्हणावी तशी प्रगती केली. काल एक मी ब्रिटिशांच्या वेळच्या कागदपत्रांचा एक आपल्याकडे छान मोठा अभिराम त्यांचा लेख वाचते आहे. त्याच्यामुळे त्यांनी ब्रिटिशांनी आपल्या देशाची केलेली सगळी वर्णन त्याच्यामध्ये आपण मेकॉलेनी शिक्षण पद्धती वगैरे म्हणतो त्या मेकॉलेचा जो साहेब आहे त्यांनी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि संसदेत त्यांनी त्या आता कागदोपत्री मिळालेले पुरावे आहेत आपल्याला. त्यांनी आपल्या देशाचं वर्णन केलं की आमच्या देशामध्ये गुरुकुल पद्धती म्हणजे काय होतं आणि गुरुकुल पद्धतीत कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. आता ज्या आपण 14 विद्या 64 कला वगैरे बोललो त्या सगळ्या गोष्टी त्या गुरुकुल याच्यात शिकवल्या जायच्या. 14, 15, 16 वर्ष मुलं तिथे राहायची. परीक्षा नव्हत्या पण तो अभ्यासक्रम मुलांकडून कसा पुन्हा पण घेतला जायचा. म्हणजे सगळं म्हणून ब्रिटिश सांगतात, आपलं नाही आहे. आपलं सांगू तर आपण विश्वास ठेवणार नाही, पण ब्रिटिशांच्या कागदोपत्री ते आपल्याला आता उपलब्ध झालं आहे आणि ते वाचलं की असं वाटतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता नुसत्या आपण ऐकतोय, पण यातलं जे काही थोडंसं का होण्याचं टिकलं आहे त्याचं कारण गुरुजींसाठी भाग्यवान मंडळी आपल्याला मिळाली म्हणून एवढं तर विधान राहिलं असं म्हणता येईल. दुसरा होतं असं होतं की विद्वान होते, एवढ्या मोठ्या संघटनेचे नेते होते, ही तर गोष्ट बरोबरच आहे. पण गुरुजींचं एक आणखी वैशिष्ट्य होतं, लहानांच्यात लहान मोठ्यांच्यात मोठं.
लहान मुलांच्या शाखेत गेले की तितकेच ते लहान मुलांच्यात मिसळून राहायचे. त्यांच्याशी मोठ्या प्रेमानं त्यांची चौकशी करायची. एक गमतीचा प्रसंग म्हणून सांगते की विनोद बुद्धी पण त्यांच्याजवळ होती. एक दिवस अशी गंमत झाली की संघ कार्यालयामध्ये एका स्वयंसेवकाचा विवाह झाला होता आणि तो बायकोला घेऊन आला होता. आणि मग तिथे पत्नीला घेऊन आल्यावर नमस्कार केला दोघांनी. ती बिचारी उभी राहिली. सगळे आजूबाजूला पुरुष आहेत की काय केलं म्हणून उभी राहिली. तर गुरुजीच ते गुरुजी म्हणाले की अगं आपल्याकडे पद्धत आहे, नवीन विवाह झाला की नाव घ्यायचं असतं. नाव घे म्हणाले. आता ते बिचारी आणखी पावसाळी की असं आणि अपेक्षा एकदा अनपेक्षितच ना इथं पण मला नाव घ्यायला सांगणार. तर त्या काळातली गोष्ट गुरुजींच्या वेळची. तर तिला असं सांगितलं की जरा लाजली. आणि मग गुरुजी म्हणाले तुला उखाणा येत नाही आहे का, मी सांगतो. आणि मग गुरुजी म्हणाले समोरच्या कोलायला ठेवले हरभरे, आमचे हे आहेत बरे, वागतील तेव्हा खरे. आणि मग सगळ्यांनी इतकं आणलं. तो म्हणाले प्रत्येक संघवाल्या नवरा असलेल्या बायकोला उखाणाय आहेत बरे, वागतील तेव्हा खरे. असं विनोदबुद्धी सुद्धा गुरुजींचं होतं. म्हणजे कुणाच्यात कसं मिसळायचं, तरुण मंडळी असतील तर काय बोलायचं, लहान मुलं असतील तर कसं वागायचं, हे सगळं त्यांना बरोबर जाण होती त्याच्या. कुठेही गेले तरी त्या खेड्यामधल्या त्या गरीबाच्या झोपडीमध्ये सुद्धा त्याच्या पंक्तीला ते बसायला मागे पुढे पाहिजे नाही. त्यांना ते चालायचं आहे. कवनवासी बांधवाकडे म्हणजे लोकांनी त्याची आठवण दिली आहे की आम्ही 5-6 जण गेलो होतो आणि खरं तर गुरुजींची व्यवस्था सगळी केलेली होती. पण गुरुजी माहिती आपण ज्या वस्तीमध्ये आलो त्या वस्तीमध्ये जाय तिथे राहायचं आणि मग त्या वस्तीमधल्या एका झोपडीमध्ये जेवायला बसले. गुरुजींनी अन्न हे पूर्णब्रह्म जे ते त्या पत्रावळीवर बांधलेलं होतं ते अगदी प्रेमाने मनापासून कौतुक करून खाल्लं. आणि तो लिहिणारा लिहितो की आम्हाला काही घशाखाली उतरत नव्हतं, कसं काय गुरुजींनी खाल्लं कोण. म्हणजे इथे आपल्याला हे जे भाग्यवानाचे लक्षण आपण पाहतो ना ते कळतं की तिथे अन्न महत्त्वाचं नाही आहे, तो वाढणारा ज्याच्याकडे आपण आहोत त्याची वृत्ती हे सगळं महत्त्वाचं आहे. त्याला जर आपल्याला खऱ्या प्रवाहामध्ये सामील करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपला विचार करून चालला, आपल्या जीवेचा विचार करून चालला नाही. त्या पत्रावर वाढलेल्या त्या पदार्थामुळे अगदी पोट भरल्यासारखं असं हे गुरुजी त्याला म्हणाले. आणि या लोकांनी एक आश्चर्य व्यक्त केलं की असं कसं काय झालं. म्हणजे आपण जे नुसतं विदुरागरच्या कण्या खाल्ल्या आणि भगवंत हे झाले किंवा सुधारण्याचे पोहे खाल्ले आणि भगवंताने आनंद व्यक्त केला असं म्हणतो, तर तसं गुरुजींचं जिथे जाऊ तिथे ते त्या पद्धतीने वागायचं. गुरुजींनी ज्या कामात जातील ना तिथून किती 1 तास 2 तास समजा तिथे वाचतले असेल, पण तिथून बाहेर पडताना कोणीतरी आपला जवळचा नातेवाईक जातोय अशा पद्धतीचं गावकऱ्यांना किंवा तिथल्या रहिवाशांना दुःख व्हायचं की आता परत कधी गुरुजी येतील. इतका हा असा 1-2 तासामधल्या सहवासामध्ये प्रेमाचा भाव लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं ही काही सोपी साधी गोष्ट नाही आहे असं आपल्याला लक्षात येईल. जबलपूरला एक सांगतात की जबलपूरला गुरुजींचे एक मित्र होते. ते खरे कम्युनिस्ट होते, वृत्तीने होते, पण गुरुजी त्याच्याकडे जायचे. जबलपूरला गेले की त्यांना त्या मित्राकडे जायचंच असायचं. लोक विचारायचे की ते इतके कम्युनिस्ट विचारायचे, तुम्ही त्यांच्याकडे कसं काय जाता. तर म्हणाले असं आहे की मी सर्वसंघचालक नव्हतो आणि तो कम्युनिस्ट नव्हता, तेव्हाची आमची मैत्री आहे. त्यामुळे आता तो कम्युनिस्ट आहे किंवा मी सहसंघचालक आहे, मग आमच्या मैत्रीला बाद देण्याचं काय कारण आहे. त्यामुळे मी जातो. जर का हा बदल होतो तर माझा विश्वास आहे बदल होईल आणि तो संघाचा होईल. इतका विश्वास असा गुरुजींच्या मनामध्ये असायचा. त्यामुळे कुठे असे काही मतभेद, असे विचाराचे भेद असे काही त्यांच्या कधी आड आले नाही. भाग्यवान माणसाचं हे मोठं आहे की त्याला भाग्यवान का म्हणायचं, तर या अशा गोष्टी त्याच्या आड येत नाही. मैत्रीच्या आड हा कोण आहे तो कोण आहे त्याचे विचार काय आहेत ते काही त्याच्या आड येत नाही. असे स्नेहसंबंध जपणारा हा भाग्यवान असतो किंवा स्नेहसंबंध जपवू शकणारा त्याला आपण भाग्यवान म्हणूया. दुसरं वसुधैव कुटुंबकम, सगळेच जण माझं कुटुंबच आहे ना, हा माझा शत्रू हा विषयच नाही इथे. म्हणजे आता केवळ ग्रंथात सांगण्यापुरतं नाही तर आचरणात आणणारी ही गोष्ट आहे की वसुधैव कुटुंबकम असंच आहे. एकदा एक दाम्पत्य भेटायला त्यांच्या लहान मुलीला बरं नव्हतं तर ते चौकशी केली त्यांनी आणि काही दिवसांनी ते परत भेटलं तर त्यांनी त्या मुलीची चौकशी केली, तुमच्या लेकीला तेव्हा बरं नव्हतं, आता कशी आहे.
त्याला आश्चर्य वाटलं की कसं काय याच्या लक्षात इतक्या बारीक सारीक गोष्टी कसं काय लक्षात ठेवतात. एकदा एका मुलाखत घेणाऱ्यांनी ही गोष्ट गुरुजीने विचारली की आम्हाला हे फार मोठं आश्चर्य वाटतं की सर्वसामान्यांना हे शक्य नाही, तुमच्या अशा गोष्टी कशा काय लक्षात राहतात इतक्या बारीक सारीक वैयक्तिक पातळीवरच्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपण समजू शकतो की त्या गावात गेल्यावर ती गोष्ट आठवते, पण तुम्हाला असं प्रत्येक वैयक्तिक पातळीवरचं कसं आठवतं. तेव्हा त्यांनी आपण ज्याला मानस पूजा म्हणतो ना तसं मानस पूजा सांगितली. तर म्हणाले मी रोज सकाळी माझ्या देवाची, त्यांची देव म्हणजे मातृदेव म्हणजे त्यांचा देश, तेव्हा म्हणाले माझ्या देशाची मी मानसपूजा, माझ्या देवाची मी मानसपूजा करतो. म्हणजे काय करतो तर मी रोज सकाळी एका गावात मनाने जातो. म्हणत नाही का तेव्हा असं म्हणजे देसांच्या दिव्यांबरोबर आपण शंकराची मानसपूजा करताना सगळ्या ज्या काही सगळ्या दिव्य गोष्टी आहेत त्या शंकराला घेऊन येतो, अशा प्रकारचं वर्णन आपण करतो. तर तसं म्हणाले मी डोळे उठून बसतो आणि मी आजच्या मानसपूजेला मी आमच्या गावामध्ये जातो. मग एका गावाचं लागायचं, त्या गावामध्ये जायचं, तिथे शाखा भरवायची. मग त्या गावामध्ये सगळ्या स्वयंसेवकाची नावं आठवणं स्वाभाविकच आहे. कोण कोण शाखेत आलं, कोण कोण कुठं कोणाचं, कोणाकोणाचं काय नाव आहे, कोणी पद्य सांगितलं, कोणी काय बौद्धिक सांगितलं, कोणी प्रार्थना सांगितली, किती संख्या होती, सगळं मनाने उभं करायचं. आणि अशा पद्धतीने 1 तास शाखा म्हणे माझी मानस शाखा चालते. त्यामुळे मला लक्षात राहतं 365 दिवस 365 गावामध्ये शाखा जर घेत असेल आणि तशी मानसपूजा होत असेल तर ते लक्षात राहणार. असं सगळं खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याला आपण म्हणतो माझं कुटुंब, माझं कुटुंब म्हणजे असं इतकी आत्मीयता त्यांच्याच बाहेर. गुरुजी कोणाकडे समजा गेले असते तर वडीलधारी मंडळी आहे, म्हणजे आता जसं आपण लहान मुलं तरुण मंडळी असं म्हटलं तसं वडीलधाऱ्यांबद्दल सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या तशाच असतात. आपले आई वडील जणू काही भेटले असं त्याला वाटत असेल. कुटुंब प्रमुखांनी सगळ्यांकडे प्रेमाने लक्ष द्यावं. आता हे तर संबंध देश म्हणजे त्यांचं कुटुंब आहे, त्या देशातल्या प्रत्येकाकडे त्यांचं लक्ष असायला अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबियांकडे म्हणजे आपल्या घरातल्या मुलांपासून मोठ्या माणसांकडे त्यांचं जर ते लक्ष आहे, अशी माणसं जोडण्याची असं त्याचा मार्ग त्यांच्याजवळ. असं असतंच की आपल्या सुखदुःखाची कोणी आत्मीयतेने चौकशी केली की आपल्याला जरा बरं वाटतं. कोणीही समजा अगदी आठवणी विचारलं तर आपल्याला बरं वाटतं की अरे वाईट लक्षात चौकशी केली बघ, खरं तर किती दिवस या गोष्टीला झाले होते, त्यांच्या कसं लक्षात राहिलं असं तुम्हा आम्हाला सुद्धा वाटतं. गुरुजींसारख्याने लक्षात ठेवून जेव्हा एखाद्या माणसाबद्दल विचारावं आणि आपल्या सुखदुःखात त्याचं वाटेकरी करून घ्यावं म्हणजे नक्कीच त्याला आनंद होणार. आणखी माणसाला काय हवं असतं की एकमेकांबद्दल असं प्रेमाने चौकशी करणं ही खूप आनंद देणारी गोष्ट असते. सहज जी करायची कामं असतात ना ते गुरुजी करत असत आणि त्यामुळे लोक जिंकली जायचे. खूप काही त्याला करावं लागत असतं, अशातलं काही गोष्ट नाही आहे. एखाद्या कुणाच्या तरी घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडली आणि ती त्यांच्या कानावर आली की लगेच त्यांचं पत्र त्यांना जायचं. किती खरी सोपी साधी वाटणारी गोष्ट आहे, पण तशी साधी वाटणारी गोष्ट मन जोडणारी होऊन जातात की मला गुरुजींचं पत्र आलं. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी गुरुजींनी लोकांना आपलंसं केलं असं लक्षात आपल्याला येईल. शक्य असलं तर प्रत्यक्ष भेटणं, शक्य असलं जाणं हे बरोबरच आहे, पण निदान पूर्वी काय 10 पैशाचं 5 पैशाचं कार्ड असायचं, त्या कार्डाने माणसं जोडणं ही फार मोठी गोष्ट ही मंडळी करत असत. शेवटी काय श्रीमंती तीच आहे, ज्याच्या भोवती अधिक माणसं तो श्रीमंत. त्यामुळे आनंदाच्या प्रसंगी जाणं, दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणं, त्याला जाऊन भेटणं हे तत्परतेनं गुरुजी करत असत. म्हणून त्याला भाग्यवान म्हणाला. ज्याला रामकृष्णाने दरिद्री नारायणाची सेवा असं म्हटलं किंवा समर्थ शिवभागे जीवसेवा असं म्हणतात की परमेश्वरच ही सगळी जी काही माझी मंडळी आहे ही म्हणजे ईश्वरच आहे. या ईश्वराची सेवा म्हणजेच या लोकांची सेवा असा भाव ज्यांच्या मनामध्ये तसं केलं. कारण यशवंत रावाचं पुस्तक वाचत होतं. यशवंत केळकर म्हणून आपल्या मुंबईमध्ये ABVPचे अध्यक्ष असणारे खूप म्हणजे खरं तर ते प्रचारकच, पण प्रापंचिक प्रचारक असं म्हणूया आपण. तर त्यांचं वर्णन करताना आणि त्यांच्याबद्दलचं वाचताना असं लक्षात आलं की खरोखरच समाज त्यामुळे मी कदाचित घरातल्या देवाची पूजा नसेल केली कधी,
पण समाजातल्या देवाची सेवा म्हणजे समाजातल्या लोकांची पूजा करणं हीच माझी देवाची पूजा होती. तर ते वाचता वाचता असं वाटलं की ही अशी सगळी मंडळी होती म्हणून आज आमचा समाज आहे. या समाजामध्ये काही आपल्याला आदर्श दिसतील अशी मंडळी आहे. पीडित असू दे, गोरगरीब असू दे, कोणी लग्नापग्न असू दे, अज्ञानी अशिक्षित असू दे, ही सगळी माझी आहे. हा जो की भाव आहे तो भाव त्यांच्या मनामध्ये असतो. तो माणूस भाग्यवान आहे. आणि अशी माणसं समाजामध्ये असणं हे आपल्यावर परमेश्वराचं खऱ्या अर्थानं ऋण आहे. म्हणजे आपल्याला आदर्श समोर दिसत आहेत. म्हणजे विवेकानंदांनी व्यवहारामध्ये वेदांत सांगितलं आपल्याला. वेदांत त्यांनी जाणला तर तो व्यवहारात कसा आणावा तो सांगितला. जिवंत जी देव आहे, जे समाज जो आहे त्या जिवंत देवाची पूजा करायला सांगितलं की त्यांना काय ते द्या ना. जसं याच्यामध्ये आपण ऐकतो की अरे तो याच्यापासून अगदी नवा ताजी ताजी फळं म्हणून भगवंताला टोपली बनवून सगळी फळं देवाकडे जातात. वाटेमध्ये भिकारी मागतोय त्यालाही बाजूला त्याला द्यायची नाही. असं कसं चालतं? त्याला ओळखा, त्याच्यात परमेश्वर बघा असं सांगणारा हा खरा भाग्यवान आहे. त्यांची गोष्ट सांगतात की त्यांच्याकडे लक्ष्मी म्हणून कामाला होत्या साईबाबांकडे. साईबाबांच्या पोथीत उदाहरण आहे. आणि मग त्या लक्ष्मी म्हणून कामाला आल्या आणि साईबाबा त्याला म्हणाले, लक्ष्मीबाई मी अगदी कळवळ हो भुकेनी, मला खूप भूक लागली. तर त्याला विचारायला खरंच मनापासून आनंद झाला की आता बाबांनी काहीतरी मागितलं आहे तर कधी देते. मला अभर त्यांनी ताज्या भाकऱ्या केल्या, त्यांना तूप सगळं लावलं आणि त्यांना नेऊन दिल्या. आणि त्याला असं वाटलं की इतकं कळवळत भुकेली तर ते बिचारे खाते. आणि ह्यांनी मात्र ते रस्त्यावर गेले आणि कुत्र्याला भरवलं. तर लक्ष्मीबाई म्हणाले, अहो तुम्हाला भूक लागली तिला, तुम्ही कळवळून म्हणालात म्हणून तुम्ही ताज्या आणलेल्या आहेत. हो म्हणाले, ते पण म्हणतो पण ईश्वरच आहे. या मुखाने खाल्लं काय त्या मुखाने खाल्लं काय. तर असं जे काही आहे हे संतच करून झालेत, ही गोष्ट बरोबर आहे. पण ही जी जिवंत देवाची सेवा, मूर्तीतल्या देवाची सेवा करायचीच आहे, त्यांनी आनंद मिळतात. परंतु जिवंत देवाची सेवा तो खरा भाग्यवान आहे असं आपल्याला सांगितलं. विवेकानंद म्हणायचे की तुम्ही झोपडीमध्ये गेलात तर काही धर्मज्ञान सांगायची काही आवश्यकता नाही. तिथे जाऊन तुम्ही सगळे धर्मज्ञान सांगा त्याचा काय उपयोग आहे. तर तिथे काही आवश्यकता नाही. तिथे काय हवं तर तिथे ज्या गोष्टी शिकवायला हव्या त्या तिथे लोकांना सांगायला. झोपडीमध्ये तुम्ही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सांगून त्याचा काय उपयोग. निर्विकल्प समाधी म्हणजे काय, तिथे जाऊन सांगून काय उपयोग. तर त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा देव सांगायला पाहिजे आणि तसंच केलं पाहिजे. असा गुरुजींच्या अंगावरती मगवी कपडे नव्हते, ही गोष्ट खरी आहे. परंतु एका अर्थाने ते संन्यासी असल्यासारखे, म्हणजे विवेकानंदांनी फक्त कदाचित कपडे बदलून पुन्हा अवतार धारण केला अशा पद्धतीने त्यांचं राहिलेलं काम गुरुजी करायला आले असं म्हटलं तर चूक नाही होणार. इतका हा भाग्यवानाचा खरा म्हणजे अशा पद्धतीने भाग्यवानाचा विचार करायचा. आपण सुरुवात केली तेव्हा मी असं म्हणलं की आपण सगळे येणारी पातळीवर आपल्याला एखादं म्हणून भाग्यवान म्हणजे मला सारखे पुत्र जामात कन्या हा योग सुखरूपाचा असं आपल्याला वाटतं की मला सगळे मुलं बाळा जामात कन्या सगळं असावं म्हणजे आपण भाग्यवान. मग तिथे तर काही तसं नव्हतंच. आता आपण तासभर ऐकलं, त्या तासभरामध्ये मनासारखे पुत्र जामात कन्या काहीच नाही आहे. मग काय आहे, हा सगळा समाज म्हणजे माझेच कोणीतरी आहे अशा प्रकारचा विचार करणारी जी मंडळी आहे ही खरी भाग्यवान आहे असं समर्थाला सांगायचं आहे. आणि समर्थाचा जो महंत आहे तो महंत असा भाग्यवान त्यांना घडवायचा आहे. याचा विचार केला तर कितीतरी गोष्टी अशा आहेत की आपल्या समाजामध्ये या मंडळींनी अनेक वर्ष पुढे अशा सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. मग आज इतकी वर्ष झाल्यावर पण आपण त्याची नावं घेतो, त्याचं कारण त्याचं म्हणून या संस्था त्यांनी काढल्या आणि आता आपण दिनदयाळ संस्थाचं काम होतं. गुरुजींच्या प्रेरणेनं सुरू झाली ती संस्था. अनेक उपक्रम झाले हे सगळे. आज हजारो सेवा प्रकल्प संघाच्या माध्यमातून आपल्या देशात चालतात. या सगळ्याची प्रेरणा कुठे, गुरुजींसारख्या भाग्यवान माणसाच्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रेरणा मिळून ही अशी कामं आपल्या इथे सुरू झाली आपल्या दिसतात. असा जो देशाचा धर्माचा समाजाचा विचार करणारा तो समर्थ म्हणतात भाग्यवान. समर्थ वेगळे संत का, राष्ट्रीय संत का, तर त्यांनी राष्ट्राचा विचार केला आणि त्या दृष्टीने हा जो आहे तो भाग्यवान आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. आता पुढला जो समास आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यातून म्हटलं आहे देहमान्य, म्हणजे आत्ता
आत्ताच्या समासामध्ये मी आपल्याला म्हटलं की देह वेगळा आणि आपण वेगळं. आता हे सगळं करायचं झालं, ज्याला आपण आता भाग्यवान म्हटलं, हे भाग्यवान करायचं नाही, ते देह हवा. या देहाचं महत्त्व पुढल्या समासात परत समजतं आपल्या सांगणार की महंताला हे सगळं करायचं आहे, तुम्हाला महंत म्हणून घडवायचं आहे, तुम्हाला देशाचं, समाजाचं, धर्माचं काम करायचं आहे, दीनदुबळ्यांना आपल्या मूळ प्रवाहात त्यांना आणायचं आहे. पण हे सगळं करण्यासाठी तुमचा देह पण पाहिजेच ना. त्या देहाला बाजूला करता येणार नाही. पण पुढला जो समास आहे तो देहमान्य निरूपण अशा नावाने आहे. मग हे सगळे समास आपल्या लक्षात येईल. शिकवण चालेल. महंत कसा असायला हवा, सारांश रूपाने आहे. सगळ्या विषय पूर्वीच कधीच पुन्हा आपल्याला आहे. त्याचा हा असा भाग्यवान असणारा समाजामध्ये जर एक जरी असला आणि काही काळ जरी मिळाला तरी सुद्धा समाजाचं अगदी उदय होतो असं म्हणता येईल. त्या समाजामध्ये अशा प्रकारचा कोणतरी भाग्यवान असावा की त्या भाग्य सगळ्यांचं भाग्य उदयाला येतं, अशी समर्थाने आपल्याला या समासामध्ये धारणा दाखवलेली आहे. तव स्मरण संतत स्फुरणदार्या महाकरुण त्वदीय गुणकीर्तन ध्वनि सुरम्य करुणीकरण स्वदेशैक रक्षणा विण तुझी कथा नावडो तुझ्या समयामुची करुणी देशकारी पडो. जय जय